संदर्भात काही पाठपुरावा करणार आहे का नव्यानं काही धोरणाच्या संदर्भात? आजपर्यंतच्या इतिहासामध्ये असा फाजीलपणा किंवा असा घाणेरडापणा झालेला नव्हता, परंतु या निवडणुकीमध्ये फार खालच्या टोकाला जाऊन उमेदवार नामसाधर्म्य असलेले उमेदवार उभं करणं किंवा मी MA BEd झालेला असताना मी माझ्या नावासमोर सर ही पदवी न लावता जो तिसरी पास झालेला उमेदवार होता त्याच्या नावापुढे सर ही पदवी लावली. टोपण नाव असेल तर ते टोपण लावता येतं, परंतु सर मग असं तर कोणी डॉक्टर नसताना डॉक्टर लावेल, इंजिनियर नसताना इंजिनियर लावेल किंवा ॲडव्होकेट म्हणजे वकील नसताना ॲडव्होकेट लावेल. परंतु हा चुकीचे पायंडे हे जे सत्ताधारी आहे त्यांनी माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला त्यांनी पाहिलं की प्रचारामध्ये भगरे सरांची आघाडी आहे आणि भगरे सरांना रोखवायचं असेल तर त्यांच्या नावासारखा माणूस उभा करणं ठीक आहे. नावामध्ये जरी साधर्म्य नव्हतं, परंतु भगरे सरांना मतदान करायची ही भूमिका मतदारांची होती आणि त्यामुळे जे मतं पडले ती मतं सगळी माझीच आहे. ठीक आहे, त्यांनी चुकीच्या गोष्टी केल्या, परंतु त्या चुकीला चपराक बसवण्याचं काम नियतीने केलेलं आहे आणि त्यामुळे अशा गोष्टी राजकारणात होऊ नये असं मला वाटतंय. त्यामुळे आजही आपण बघतो की कोणत्याही प्रश्नाला, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील किंवा समाजामध्ये वेगवेगळे घटक आहेत, या घटकांचे प्रश्न केंद्र सरकार म्हणा किंवा त्या BJPचं केंद्र सरकार आहे राज्यामध्ये BJPची सत्ता असताना सोडवलेले दिसत नाही आणि त्यामुळे मला खात्री आहे की नक्कीच मतदारसंघामध्ये विधानसभेला सुद्धा असंच वारं राहील यामध्ये, कारण शेवटी लोकांच्या मनामध्ये तीव्र भावना या लोकसभेला दिसल्या आणि त्याच भावना विधानसभेला दिसतील असं वाटतं. लासलगावला नाफेडचं सेंटर आहे, येवलेकरांची तर मागणी असेल किंवा पूर्वीपासून ते नाफेडचं सेंटर आहे आणि त्या संदर्भामध्ये आता जर जवळच एकाच मतदारसंघामध्ये 2 केंद्र देता येतात काय, हे या सगळ्या गोष्टीचा विचार करून जर आपली मागणी असेल तर त्या दृष्टीने प्रयत्न करायला काही हरकत नाही. ते करण्यासाठी आपण भविष्यामध्ये प्रयत्न करू.